नमस्कार. तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बघा, आता महायुतीचं सरकार हे आलेलं आहेत आणि महायुतीच्या सरकारने निवडणुकापूर्वीच वचननाम्यामध्ये हे सांगितलं होतं, की आम्ही निवडून आल्यावरती लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना जी योजना चालू केलेली आहेत, लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना, तर ₹1500 हप्त्याच्या ऐवजी आम्ही ₹2100 हा प्रति महिना हप्ता देऊ, असं त्यांनी वचननाम्यामध्ये सांगितलं होतं आणि आता ते पूर्ण करणार आहेच. आताच काही 1-2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, की आम्ही आता लगेच काही दिवसामध्ये ₹2100 चा हप्ता हा टाकणार आहेत. पण त्या अगोदर आता मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळामध्ये कोणत्या-कोणत्या विजयी उमेदवारांना मंत्रिपदाचे खाते द्यायचे आहेत, तर याच्यामध्ये सध्या ते व्यस्त आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, की आता 2-4 दिवस वाट पाहावी लागणार आहेत. काही जण म्हणतात, की काहीच्या खात्यावरती आले, काहीच्या आले नाहीत. तर तसं काही नाहीत. अजून त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली नाहीत. एकदा मुख्यमंत्री कोण व्हायचं ते ठरवून जाईल आणि नंतर सर्व मंत्रिपदाचे खाते हे वाटप केले जाईल. त्यानंतर लगेच या महिन्याच्या शेवट किंवा समोरच्या महिन्याच्या लगेच पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व लाडक्या ताईंच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 हप्त्याच्या ऐवजी ₹2100 हप्ता हा पडणार आहेत आणि ज्या लाडक्या ताईंचा, लाडक्या बहिणींचा अगोदर काही हप्ते राहिलेले होते. काही ताईंना 1च हप्ता आला, काहींना 2 आले, काहींना 3 आले. तर आता हा ₹2100 चा हप्ता हा 6वा हप्ता असणार आहेत. याच्या अगोदर दीड-दीड हजाराचे 5 हप्ते पडलेले आहेत. जवळपास ₹7500 च्या जवळपास काही ताईंना भेटलेले आहेत. काही ताईंना ते पूर्ण भेटलेले नाहीत. काही त्यांनी जेव्हा सरकुटणी नियम लावला होता त्यावेळेस काही ताईंचे हप्ते हे थकलेले आहेत. तर त्यांनासुद्धा आता त्यांचे जे बाकी राहिलेले पैसे आहेत, हप्ते आहेत, त्यांचं जे मानधन राहिलेलं आहे ते आता भेटणार आहेत. तरी ज्या ताईंना अजून पूर्ण पैसे भेटलेले नाहीत मागील 5 हप्त्याचे, त्यांनी नाराज व्हायचं काम नाही आहेत. काही कारणावास्तव सरकुटणी नियम म्हणा वगैरे दुसरे काही नियम त्यांनी लावलेले होते. एकदम कटाक्षपणे बारकाईने हे फॉर्म चेक केलेले होते. सरकुटणी नियममध्ये काय चेक केलं आहे, की अशी कोणती लाडकी ताई, लाडकी बहीण आहे का ती एकाच वेळेस अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणजेच बघा, त्यांनी वय काय ठेवलेलं होतं, अगोदर 60 वर्ष केलं तर लाडक्या ताई, लाडक्या बहिणीचं हे. नंतर ते 64 वर्ष केलं आणि बघा 65 वर्षाच्या समोर वयोवृद्धाचं वेतन हे सुरू होतं. तर असं व्हायला नको, की एखादी ताई वयोवृद्धाचं सुद्धा पेन्शन घेते आणि लाडक्या ताईचं सुद्धा पेन्शन घेते. तर यासाठी असे ज्या महिला एकापेक्षा अनेक योजनांचा एकदाच लाभ घेत होत्या, तर सरकुटणी नियमानुसार काही फॉर्म हे वगळण्यात आलेले आहेत किंवा ते पेंडिंगमध्ये पडलेले आहेत आणि ज्या ताईंचे फॉर्म हे क्लिअर आहेत, काहीच त्याच्यामध्ये त्रुटी नाहीत आणि ज्यांचे हप्ते थकलेले आहेत, तर त्या ताईंना ही आता काही काळजी करायची गरज नाहीत. ते थकलेले हप्तेसुद्धा येणार आहेत आणि लगेच आता 5-10 दिवसामध्ये मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ एकदा क्लिअर झाल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये ₹1500 च्या ऐवजी ₹2100 पडणार आहेत. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.